आता गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकच्या शौचालयाजवळ उभी आहे. तुम्ही सगळे नशिबान आहात की फोनमधनं स्मेल घेण्याची सुविधा नाहीये, नाहीतर अक्षरशः अॅनास्थेशिया बसण्याचाच कार्यक्रम आहे. इतका प्रचंड घाणेरडा वास सगळीकडे येतो आहे. पावसाळ्यामध्ये प्रचंड साठणारं पाणी आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा थेंब नसणाऱ्यामुळे उडणारी धूळ आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास. ज्या नागरिकांसाठी हा जॉगिंग ट्रॅक केलाय त्या ट्रॅकची क्वालिटी बघा. 2019 मध्ये 9,86,83,000 एवढा निधी या ट्रॅकसाठी मंजूर झाला. 2020 मध्ये हा ट्रॅक पूर्ण होणार होता, परंतु 2024 पर्यंत हा ट्रॅक पूर्ण झालेला नाहीये आणि 9.5 कोटीपेक्षा जास्त रक्कम ज्यासाठी खर्च केली त्या ट्रॅकची ही परिस्थिती बघा. 9.5 कोटीचं काम 2020 मध्ये पूर्णत्वास येणं अपेक्षित होतं. ते तर 2020 मध्ये पूर्णत्वास आलंच नाही, पण 2023 मध्ये 3,30,83,000चं 6% वाढीव दराने एस्टिमेट केलं गेलं. आणि आपण बघितलं असेल की जेल सारख्या ह्या तारा या ठिकाणी ह्या एस्टिमेटमध्ये लावलेल्या आहेत की हा जॉगिंग ट्रॅक आहे का जेल आहे असा संभ्रम सगळ्यांना पडला पाहिजे. मोकळा श्वास घेण्यासाठी आपण येतो. आजूबाजूला पसरलेलं कचऱ्याचं आणि झाडपाल्यांचं साम्राज्य बघा. ते बघितल्यानंतर लक्षात येतं की इथं ऑक्सिजन मिळतो की दुर्गंधी मिळते हा ज्याचा त्यानेच विचार करावा. सने फुटाण्यांपासून फळभाज्या पालेभाज्या विकण्यासाठी असणारा विक्रेत्यांचा गराडा आणि कुठल्याही वस्तूचं प्रमोशन करण्यासाठी असणारी हक्काची जागा, त्याचप्रमाणे दिवसभर चालणारा रोड रोमिओंचा उच्छाद, असंख्य वेळा असंख्य ठिकाणी कंप्लेंट्स देऊन झाल्या, महानगरपालिकेला वारंवार जाब विचारून झाला. 13.5 कोटी जवळपास आपल्या सगळ्या करदात्यांच्या खिशातून या जॉगिंग ट्रॅकवरती खर्च केलेले आहेत. आणि हे खर्च केल्यानंतर आपल्याला हवा तसा जॉगिंग ट्रॅक हव्या त्या पद्धतीने मिळत नसेल तर आपण प्रत्येकाने याच्यावरती प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. आज जर आपण जाब विचारला नाही तर म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ नक्कीच सोकावतंय.